रवा, दूध आणि पीठ यांचे मिश्रण करून बहिणीने काढलेले वडे. खूप दिवसांनी बहीण घरी आली होती म्हणून तिने काढले होते वडे. रवा आणि दूध असे मिसळून बहिणीने काढलेले रव्याचे वडे मी एक एक करत खात बसलो होतो. वडे खायला खूपच गोड आणि टेस्टी होते. तर आम्ही आमच्या भाषेमध्ये याला फुंगळे असेही सांगतो. तुम्ही यांना काय सांगता हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. मग आईने काढल्या होलीच्या पापड्या. पापड्या खूपच छान होत्या आणि वर्तुळाकार होत्या. तुम्ही होलीला पापड्या काढता की नाही हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. दरवर्षी आम्ही होलीला पापड्या आणि पुरणपोळ्या ह्या बनवतोच. मग आई आणि बहीण असे दोघींनी मिळून आम्ही लवकर पापड्या बनवायला सुरुवात केली. तर बहिणीच्या पापड्या ह्या सारख्या तुटत होत्या, पण आईने मात्र छान पापड्या काढल्या होत्या. मग बैलाला लागला पापड्यांचा वास. मग तो तिकडनं सारखा टवकारून बघत होता इकडे. मग कसा बिसा मी त्याला तिकडनं हाकलला, तो जायचं नावच घेत नव्हता. आई आणि बहीण दोघींनी मिळून काढलेल्या पापड्या ह्या कशा दिसत आहेत हे समोर तुम्हाला दिसत असेल. खूप छान पापड्या काढल्यात. मग काकडी खात खात मी बसलो होतो खुर्चीमध्ये पापड्यांचे राखण करायला. सर्वांना माझ्याकडून हॅप्पी होली. पापड्या जमा केल्या पटापट आणि घरामध्ये ठेवल्या. आणि आता चाललोय जंगलामध्ये, कारण बरेच दिवस झाले घरीच आहे मी. बसून बसून खूप कंटाळा आलाय. वैसे भी खाली दिमाग शैतान का घर होता है. जवळजवळ 1 महिना झाला घरीच आहे आता. फेब्रुवारीचा पूर्ण महिना. होली झाली रे झाली की लगेच कुठेतरी कामाला लागतो. लगीन तर करायला पाहिजे. लोक सांगतात त्या बरोबर सांगतात. घरी वाट बघणारी कोणीतरी पाहिजे. पण लगीन तर करीन ना. जीवाचा काय बरा वाईट झाला तर बायको तर एकटी राहील ना. तसा पण तो वय माझा झालाय आता पक्का ना. जरा अजूनच जास्ती जर वय झाला तर मग तर पोरी पण नाही मिळायची. मग तर 2 पोरांची आईच आणायला लागल. अर त्या नको, त्या नाही जमणार, त्या नको. हे भगवान, ये दुख खत्म क्यों नहीं होता. थंडा थंडा कूल कूल रांड केला. मलदे गुलाल मोहे, मलदे गुलाल मोहे कि आई होली आई रे. चुंदरी पे रंग सोहे, चुंदरी पे रंग सोहे कि आई होली आई रे. तर कधीपासून लाकडं शोधतोय, पण लाकडं काय भेटत नव्हती. शेवटी लाकडं शोधता शोधता येऊन पोचलो कामण्यावर. आणि तेव्हा कुठे लाकडं भेटली. इकडे बरीच लाकडं पडलेली आहेत सगळीकडे. हे बघा,
आता 1-2 लाकडं तोडतो, पटकन उचलतो आणि निघतो घरी. चला पटापट लाकडं तोडून घेऊ, म्हणजे घरी जायला मोकळे. येणाऱ्या होळी शिमग्याच्या सर्वांना शुभेच्छा. आणि आमची जत्रा पण येते येत्या 19 मार्चला. गुढीपाडव्याला आमची यात्रा असते. आणि मी आयुष्यात कधी पाळण्यात तर बसलो नाही आणि पुढे बसणारही नाही, कारण पोटात जी हवा जाते ना, बापरे, लय भीती वाटते, लय ओमेंट पण होते आणि चक्कर पण येते. त्यापेक्षा आता गावठी पाळण्यात जाऊन बसतो. माझ्या मागे एक गावठी पाळणा आहे, नॅचरल. आता तुम्ही बघा, गावठीच पाळण्यात जाऊन बसता होता. ए चल मेरी घोड़े, टिक 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 टिक. दोन लाकडे घेतलेत बांधून आणि आता चाललोय घरी. तुम्हाला चुंबलन कशी करायची हे शिकवतो. हे बघा, असा टॉवेल पकडा, आधी एक साईड फोल्ड करा अशी पटापट. टॉवेलाची एक साईड फोल्ड केली की असा एक बोट करा. त्याच्यानंतर मग एक टोक पकडा आणि असं करा, रोल करा टॉवेलाचा. अगदी सोपं आहे बघा. ही झाली चुंबलन. बघा, बऱ्याचशा शालकरी मुलींना, तसंच काही मुलींना अजून चुंबलन करायची माहिती नाही, जंगलातून फाटे आणायची माहिती नाही. त्यांनी शिकून घ्या माझ्याकडून. हे बघा, झाली चुंबलन.